नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तळतळाट कधी लागतो आणि कधी लागत नाही. दैनंदिन जीवनात आपण श्वास घेण्यापासून ते झोपेपर्यंत ऊर्जा लहरींचा प्रभाव आपल्यावर असतो. त्याचप्रमाणे आपण जीवनात विचार करतो आणि कार्यही करतो. हेच विचार तेवढ्याच ताकदीने काम करतात. कोणतीही ऊर्जा नकारात्मक नसते. तिचा वापर वाईट झाला की ती मात्र नकारात्मक होते. तसेच जर तुम्ही एखाद्याला मानसिक शारीरिक त्रास त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन जर देत असाल किंवा कारण नसताना त्या व्यक्तीचं मन दुखावत असाल, त्याची छळवणूक करत असाल, त्या माणसाला असह्य वेदना होत असतील किंवा तो पदोपदी रडत असेल, पदोपदी तुमच्या नावाने बोटं मोडत असेल, तर ज्याला त्रास झाला आहे त्या व्यक्तीच्या मनातून कळत नकळत अद्भुत अशी नकारात्मक ऊर्जा त्याच्या मनातून निघते आणि त्रास देणाऱ्या व्यक्तीवर ही नकारात्मक ऊर्जा कार्य करते. यालाच आपण आपल्या भाषेत तळतळाट असं म्हणतो. तेव्हा कुणालाही विनाकारण त्रास देऊन तळतळाट घेण्यापेक्षा तुम्ही तुमच्या प्रगतीवरती लक्ष दिलेलं खूप चांगलं. हा तळतळाट त्रास देणाऱ्या व्यक्तीमध्ये शोषला जातो आणि त्रास देणाऱ्या व्यक्तीला हा तळतळाट भोगावा लागतो. मग काही तळतळाट हे लगेच लागतात तर काही उशिरा लागतात. काही तळतळाट हे त्या व्यक्तीलाच भोगावे लागतात तर काही तळतळाट मात्र त्याच्या कुटुंबाला भोगावे लागतात. किंबहुना पुढच्या पिढीलाही लागतात. कित्येक उदाहरणे आहेत की त्याच्या पुढच्या पिढ्या बर्बाद झालेल्या दिसतात. कधीकधी असंही होतं की कोणाचं काहीही वाईट केलेलं नसतं, पण तुमची प्रगती पाहून ती लोक मात्र उगाचच तुमच्यावरती जळत राहतात. तेव्हा त्याला तळतळाट म्हणत नाही, तर ती लोक त्यांच्या नजरेतून आपल्याला बाधित करतात. कधीकधी हे कारण नसताना उगाचच गैरसमजातून तळतळाट दिले जातात. पण असे तळतळाट लागत नाहीत. कारण ज्याला तळतळाट दिला जातो त्यानं अपराधच केला नसेल तर त्याला तळतळाट कसा लागेल? अजिबात लागत नाही. जर कोणी तुम्हाला सांगितलं की या माणसानं तुमचं वाईट केलंय, तुमचं वाईट केलेलं नसतं त्या व्यक्तीनं, आणि तुम्ही त्या माणसाला, त्या सांगणाऱ्या व्यक्तीचं ऐकून जर तुम्ही तळतळाट दिला तर त्या व्यक्तीला तो लागत नाही. तेव्हा कारण नसताना तळतळाट दिला तर ती नकारात्मक ऊर्जा त्यांच्याकडे न जाता ती तुमच्याकडे परत येते आणि यामध्ये तुमचं नुकसान होत असतं. तेव्हा विनाकारण कुणालाही वेठीस धरू नका. पण हेही सत्य आहे की आपलं मन कधीच खोटं बोलत नाही. त्याला खरं माहीत असतं. तेव्हा समोरच्याची चूक नसताना त्याला तळतळाट देणं हे तुमच्यासाठी खूप वाईट आहे, हे मात्र लक्षात ठेवा. तेव्हा उगाचच कोणाला तळतळाट देऊ नका किंवा कुणाला वाईट बोलू नका. त्याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतात, हे मात्र विसरून चालणार नाही. आपण किती खरं आणि किती खोटं वागलो हे फक्त दोघांनाच माहीत असतं. एक म्हणजे देव आणि दुसरं म्हणजे तुमचं मन. तेव्हा तुम्हीच ठरवा, स्वतःची प्रगती करायची की लोकांना उगाचच नावं ठेवून, त्यांचं वाईट करून, त्यांचा तळतळाट, नकारात्मक ऊर्जा तुमच्या संसारामध्ये किंवा कुटुंबामध्ये घेऊन कुटुंबाचं नुकसान करायचं की आपली प्रगती करायची, हे तुम्हीच ठरवा. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.